पोस्ट मॉडर्निस्ट आपण बोललो, आधुनिकतावाद, रिजेक्शन ऑफ युनिव्हर्सल ट्रूथ आपण जो मगाशी पोस्ट स्ट्रक्चरलिझममध्ये खूप जण बघितले होते, फोकॉल्ट वगैरे, मायकल फोकॉल्टबद्दल आपण जे सांगितलं होतं, त्याचं काय म्हणणं होतं, जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत ते आता राहिलेच नाही आहेत. मी जर म्हटलं मॅरेज ॲज अ युनिव्हर्सल ट्रूथ ॲक्सेप्ट होईल का? नाही होत. रोनाल्डोने लग्न केलं आहे का? नाही केलं. त्याला मुलं आहेत का? आहेत. का आहेत? त्याची चॉईस. म्हणजे मॅरेज ॲज अ युनिव्हर्सल राहिलं आहे का? नाही राहिलं. काही ठिकाणी राहिलं आहे सुद्धा. इंडियामध्ये आहे. इंडियामध्ये आजही लिव्ह इन रिलेशनशिपला तेवढा ॲक्सेप्टन्स आहे का? नाही आहे. कोर्टाने देऊन सुद्धा सोशल ॲक्सेप्टन्स आहे का? नाही आहे. सेम सेक्स मॅरेजेसला ॲक्सेप्टन्स आहे का? नाही आहे. पण लेस्बियन कपल आहेत का? आहेत. गे कपल आहेत का? आहेत सोसायटीमध्ये. म्हणजे काय? सोशल इन्स्टिट्यूशन ही फ्रेजाईल आहे, अस्थिर आहे, ती लिक्विड आहे, बलीय आहे स्वरूपाची, प्रवाही आहे. आज एक होते, उद्या एक असणार आहे. एका स्ट्रॉंग एस्टॅब्लिश सिस्टीम्स नाही आहेत सोसायटीमधल्या. म्हणजे हा जो पोस्ट मॉडर्निझम आहे तो युनिव्हर्सल ट्रूथला चॅलेंज करतो. तुम्ही जर म्हणाल रिलिजन ॲज अ युनिव्हर्सल ट्रूथ, तर आता प्रत्येक रिलिजन युनिव्हर्सल ट्रूथ राहिला आहे का? जो रिलिजनचा ट्रॅडिशनल सिस्टीम होती, देवळात जाऊन घंटानाद करणं, तो आता राहिला आहे का? काही स्पीकर्स तुम्ही जर पाहाल यूट्यूबला वगैरे, तर तुम्हाला जाणवत असेल हे कुठल्याच रिलिजनमध्ये बसत नाहीत, हे बियॉन्ड रिलिजन्स आहे. पण ते आध्यात्मिकच ज्ञान देत असतं की हे करा, ते नका करू, असं करा, तसं नका वागू. मग हे कशामध्ये बसतं? पोस्ट रिलिजन, पोस्ट स्ट्रक्चरिझम.